भारतीय संसदेचं जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याचा आज 8वा दिवस होता। मागच्या आठवड्यात जवळजवळ कामकाज असं काही झालंच नव्हतं। आज सकाळी देखील 12 वाजेपर्यंत सभागृह तहकूब झालेलं, पण त्यानंतर कामकाज चालू झालं। यावेळेला राहुल गांधी अक्षरशः कडाडले। राहुल गांधींनी सरकारला अनेक मुद्द्यांवर धारेवर धरलं। त्यामध्ये नीटच्या परीक्षेचा घोटाळा, त्यानंतर विद्यार्थ्यांचं झालेलं आंदोलन, त्यांच्यावर केलेला लाठीचार्ज, काही वेळा झालेला पॅलेट गनचा वापर, त्याला ऑर्डर कोणी दिली या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अशा प्रकारचा गोळीबार करायला कोणीही ऑर्डर देऊ शकत नाही। त्यामुळे याला अमित शहांना त्यांनी जबाबदार ठरवलं। यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आणि राहुल गांधी यांच्यामध्ये एक मोठा सामना वारंवार होताना दिसला। पण या सगळ्या गोष्टींच्या नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की विरोधक हे आजपर्यंत कधीही नव्हते। मागच्या 12 वर्षात इतके आक्रमक यावेळेला झालेले दिसले आणि कामकाज चालवण्याची जबाबदारी सरकारवरती असल्यामुळे आता सरकार हे सगळं ऐकल्याशिवाय थांबूही शकत नाही। त्यामुळे संसदेत नेमकं सध्या काय चाललंय, राहुल गांधी काय काय म्हणालेत कोणकोणत्या मुद्द्यावर, ते सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 25 तारखेला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर सरकार पहिल्यांदा बॅकफूटवर आलेलं आपण सर्वांनी पाहिलं। सरकारमधले अनेक मंत्री किंवा सरकारमधले काही आमदार खासदार हे दाखवायचा प्रयत्न करतायत की सरकार अजून सशक्त आहे आणि सरकारला काहीही फरक पडत नाही एक मंत्रीने राजीनामा दिला म्हणून, पण प्रत्यक्षात सरकार डिफेन्सिव्ह मोडमध्ये ऑलरेडी गेले। काही लोक दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही खूप आक्रमक आहोत। श्रीकांत शिंदेंनी जे काल भाषण केलं त्यामध्येही ते असंच दाखवायचा प्रयत्न करत होते की जणू काही आम्ही राजीनामा घेतला आणि आम्ही तो चांगल्या कारणास्तव घेतला, पण प्रत्यक्षात तो द्यावा लागला। ते एक प्रेशर होतं, हे ते मान्य करणार नाहीत किंवा करू शकत नाहीत। दुसरी एक गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचं ज्या पद्धतीनं संसदेच्या आवारामध्ये स्वागत केलं गेलं, या सगळ्यांमधून देखील भाजपने एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला की आम्ही खूप सशक्त आहोत आणि आम्ही असल्या कुठल्याही गोष्टींना घाबरत नाही, सरकार घाबरलेलं नाही। पण तरी देखील हे जे नवीन विधेयक सरकारनं आणलंय, या विधेयकाचं नाव आहे पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026। यामध्ये जे काही परीक्षेमध्ये घोटाळे होतात त्यासाठी कडक शिक्षेची अंमलबजावणी करणार आहे। त्यासाठी 10 वर्षांची शिक्षा आणि त्याचबरोबर 50 लाख रुपये दंड अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे। या सगळ्या गोष्टींच्या वरती चर्चा करायची अशी ठरलेली होती, कारण सोनम वांगचुकांच्या अटी होत्या, त्या अटीप्रमाणे संसदेमध्ये चर्चा होणार होती आणि 10 तास संसदेने या चर्चेला अलॉट केलेले आहेत। यामध्ये सध्या डिबेट होते आणि राहुल गांधींनी या विषयावरती आज जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले। राहुल गांधींनी बोलताना विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचं कौतुक केलं, त्यांनी हे विद्यार्थ्यांचं आंदोलन कसं यशस्वी झालं वगैरे सांगितलं। पण त्यानंतर राहुल गांधींनी त्यांचा एका मुलीबरोबर झालेला संवाद तिथं सांगितला आणि या संवादातून त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या सारख्याच एक 3 कॅटेगरी असतात, त्यामध्ये एक असतात विद्यार्थी, दुसरे असतात इडियट आणि तिसरे असतात अंधभक्त, असं त्यांनी सांगितलं। आणि हे सगळं त्यांना त्या मुलीनं सांगितलं असं ते तिथं सांगत होते। संसदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं विद्यार्थी वेगळे असतात, इडियट वेगळे असतात, ज्यांना असं वाटतं की स्वतःला मला सगळं समजतं, आणि अंधभक्त वेगळे असतात। हे वापरताना अनेक वेळा त्यांनी अंधभक्त, इडियट हे शब्द वापरले, ज्याच्याबद्दल मग संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आणि राहुल गांधी यांच्यामध्ये सामना रंगला। गोयल उभारून त्यांनी सांगितलं की हे जे शब्द वापरलेले आहेत इडियट वगैरे, हे सगळे शब्द काढण्यात यावेत, म्हणजे हे संसदेच्या पटलावरती असता कामा नयेत, हे अनपार्लमेंटरी असंसदीय शब्द आहेत असं। या सगळ्यानंतर देखील वाद कायम राहिला। राहुल गांधी या विषयावर बोलत राहिले। ते म्हणाले की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन काही उपयोग नाही। धर्मेंद्र प्रधान हे फक्त चेहरा होते, त्यांच्या मागून OSD जो आहे त्या मंत्रालयातला तोच हे सगळं चालवतोय आणि तो RSS चा माणूस आहे। या देशाचा खरा शत्रू म्हणजे RSS आहे असं राहुल गांधी म्हणाले आणि त्यांनी हेच सांगायचा प्रयत्न केला की फक्त धर्मेंद्र प्रधानांना बदलून त्या जागी जो नवीन माणूस आहे तो नवीन माणूस आणल्यामुळे काहीही होणार नाही। जे काही या देशामध्ये चाललेलं आहे, अंधभक्त बनवण्याचा एक कारखाना चाललाय, तो असाच चालत राहील असा आरोप राहुल गांधींनी केला। यानंतर मग त्यांनी रोख वळवला अमित शाह यांच्याकडे। अमित शाह यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की अमित शाह यांनी या विद्यार्थ्यांच्यावरती गोळीबार करण्याचे आदेश दिले, त्यांनी आदेश दिले त्यामुळे गोळीबार झाला आणि आता सध्या त्यांच्यात एवढी हिंमत नाही की ते या सभागृहात येऊन बसतील। इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अमित शाह आणि नरेंद्र मोदी दोघे देखील सभागृहामध्ये नव्हते। राहुल गांधी म्हणाले की अमित शाह आता थरथरत आहेत, त्यांचा जो गाड्यांचा ताफा आहे त्यामध्ये 30 गाड्या आहेत, ते जाताना देखील इतके घाबरतात, येताना घाबरतात, कारण त्यांनी एक मोठी चूक केलेली आहे। त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्यावर जो काही अत्याचार केला आहे याचा
स्पॉन्सर एक प्रकारे अमित शहाचा आहे, त्यामुळे अमित शहांच्याकडून हे झालंय असा आरोप त्यांनी केला. यानंतर देखील त्यांना थांबवण्याचा प्रयत्न किरण रिजिजू यांनी केला, पण राहुल गांधी ऐकत नव्हते. ते म्हणत होते की मला माझं कंप्लीट करून द्या, त्यानंतर तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला. पण या सगळ्यानंतर राहुल गांधी जेव्हा सभागृहाबाहेर बोलत होते त्यावेळेला ते म्हणाले इथं दोन गोष्टी होऊ शकतात. कारण राहुल गांधी जेव्हा सभागृहाच्या बाहेर बोलत होते त्यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्यावरती गोळीबार करण्याचा आदेश अमित शहा यांनी दिला अशी एक शक्यता असू शकते, किंवा विद्यार्थ्यांच्यावर गोळीबार झाला ही गोष्ट अमित शहांना माहितीच नाही अशी दुसरी शक्यता असू शकते. या दोन्ही शक्यतांच्यापैकी एक शक्यता कुठलीही खरी असेल तर पहिल्यांदा त्यांनी जर ऑर्डर केली असेल विद्यार्थ्यांच्यावर गोळीबार करायला तर ते गुन्हेगार आहेत, आणि दुसरी गोष्ट जर त्यांना असा गोळीबार झाला हे माहितीच नसेल तर ते इनकॉम्पिटंट आहेत, म्हणजे ते त्या पदावर बसण्यास पात्र नाहीत असं राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्यामुळं भरपूर वाद निर्माण झाला. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, गोळीबार झालेला नाही, इथं पॅलेट गनचा वापर झाला, एका पॅलेट गनचा वापर झालाय हे आता सर्व लोकांनी मान्य केलंय. इव्हन सीआरपीएफनं देखील मान्य केलंय की एका व्यक्तीनं पॅलेट गनचा वापर केलेला होता. किरण रिजिजू, पियुष गोयल यांनी या विषयावरती राहुल गांधींना अडवायचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जर म्हणत असाल की अमित शहांनी अशा प्रकारे गोळीबार करण्याचे आदेश दिले तर तुम्ही तसा काहीतरी डॉक्युमेंटरी पुरावा द्या की या पुराव्याच्या आधारे हे सिद्ध होईल की अमित शहांनी ऑर्डर दिलेली होती, अन्यथा सभागृहामध्ये सनसनी खेच काहीतरी बोलण्यासाठी, उद्याच्या हेडलाईन्समध्ये येण्यासाठी, कुठल्या तरी न्यूज चॅनलवरती गाजण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे बेजबाबदार स्टेटमेंट्स देऊ नका असं किरण रिजिजू यांचं म्हणणं होतं. पण या सगळ्याचा मुद्दा हेच होता, राहुल गांधी यांचं म्हणणं होतं मग जर त्यांनी हे सगळं केलं नसेल तर अमित शहा संसदेमध्ये उपस्थित का राहिले नाहीत? ते इथं उपस्थित राहायचे होते आणि त्यांनी सांगायचं होतं की मी हे केलं नाही म्हणून. ते इथं उपस्थित राहिले नाहीत याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे असं सांगायचा प्रयत्न राहुल गांधी करत होते, आणि त्यामुळं भरपूर वेळ सभागृहाचं कामकाज ताणत गेलं. यामध्ये वादच खूप जास्त वेळ झाला आणि त्यानंतर कामकाज मग 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आता 3 वाजल्यानंतर परत एकदा कामकाज चालू झालेलं आहे, सध्या चालू आहे, आणि यामध्ये परत एकदा सरकारवरती सर्व बाजूंनी टीका होते. नेमकं काय काय यातून बाहेर पडतंय? अमित शहा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधी देतात? सरकार पहिल्यांदा या मुद्द्यावरती एवढं डिफेन्सिव्ह असताना दिसतंय. या अगोदर सरकार इतकं डिफेन्सिव्ह कधीही नव्हतं, हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी एक सरकारवर जबाबदारी आहे, जो नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना शब्द दिलाय की पुढच्या आठवड्यात मी हे विधेयक संसदेमध्ये पास करून घेईन. म्हणजे या आठवड्यात असं एक्सपेक्टेड आहे की हे जे विधेयक आणलंय सरकारनं, जे पेपर लीक झाला किंवा काय झालं याच्यावरती जे शिक्षा देणारं विधेयक आहे, याच्याबद्दलचं फास्ट ट्रॅक कोर्ट, हे सगळं या आठवड्यात होणं अपेक्षित आहे. ती एक कमिटमेंट आहे नरेंद्र मोदींची. ती कमिटमेंट पाळण्यासाठी सरकारला हे विधेयक काहीही करून या पुढच्या 2-3 दिवसांमध्ये संमत करून घेतलं पाहिजे. सरकार यामधून नेमकं कसा मार्ग काढतं, यामध्ये विरोधकांचे काय आक्षेप अजून येतात, नेमक्या काय काय गोष्टी समोर येतात त्याच्यावर आपलं लक्ष राहील. पण तुम्हाला काय वाटतं, जो काही लाठीचार्ज झाला किंवा जो काही पॅलेट गनचा वापर झाला या सगळ्यामध्ये भारताच्या गृहमंत्र्यांचा काही हात होता की ही तिथल्या तिथं दिल्ली पोलिसांनी घेतलेली भूमिका असेल किंवा RAFनं घेतलेली भूमिका असेल आणि त्यातून या गोष्टी लोकल लेवलवरती घडल्या? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तार्किकदृष्ट्या तुम्हाला हे पटतं का? राहुल गांधी जे म्हणाले ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.